हे अशा आपल्या सगळ्या कापण्या करून घ्या। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आषाढ महिना सुरू आहे ना, आपल्याकडे कापण्या करण्याची पद्धत आहे आषाढ महिन्यात। मी काय केले नाही, तर आठवडा झालं सुरू झाला आषाढ, तरी म्हटलं करावेत चला। हे बघा, 1 वाटी गूळ घेतलाय मी। त्यात 1 वाटी पाणी घालते आणि थोडा वेळ गॅसवर ठेवते। जास्त वेळ नाही, अगदी 1-2 मिनिटं गॅसवर ठेवते। सेम ह्या वाटीने बघा मी गव्हाचं पीठ घेते। तीन वाट्या गव्हाचं घेतलंय मी, खूप गोड नाही करणार आहे। हे बघा, ही 1 छोटी वाटी बेसन पीठ, सेम 3 वाटी रवा घेतला। आता हे 2 मिनिटं हे पाणी जरा गरम होऊ देते गुळाचं। गुळ विरघळून जाईल हा, किंचित पाणी गरम केले। ह्यात मी घालते बघा 1 चमचाभर बडीशोप पावडर। तुमच्याकडे सुंठ असली तरी घाला, माझ्याकडे सुंठ नाही। बडीशोपची पावडर घातली, छान सुगंध येतो त्याने। मीठ घालते, वेलची पावडर घालते। आपण गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालतोच। वेलची पावडर घालते, जायफळ आणि वेलची असं मिक्स केलेली पावडर आहे ही। हे घालते। तर ते पाणी पण थोडंसं कोमट झालेलं आहे, खूप गरम नाही करायचं। थोडंसं मोहन घालते, हे मोहन घालते मी त्यात। आता हे गुळाचं पाणी जे विरघळलंय ना, थोडासा गुळ आहे अजून त्यात, ते मी विरघळून घेते। त्या पाण्यात ह्या पाण्यामध्ये हे पीठ भिजवून घ्यायचं। गुळाचं पाणी हे थोडं थोडं घालून मी भिजवून घेते, सगळं एकदम नाही घालायचं। तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर अजून तुम्ही गोड जास्त घालू शकता, पण मी खूप गोड नाही करत। थोडं पाणी लागेलच। थोडेसे गुळाचे कण राहिलेतच, भिजवून घेते मी हे। थोडंसं पाणी घातलं, लागेल पाणी। खूप सैल नाही मळायचं। आपल्याकडे आषाढ सुरू झाला की म्हणतात ना, आखाड तळायचा। तिखटाच्या पुऱ्या, भोपळ्याच्या रताळ्याच्या घाऱ्या,
कापण्या, धपाटे हे पदार्थ ठरलेले असतात आपल्या आषाढ महिन्यात. असं गोळा करून घेते मी. आता पाणी नाही लागणार, असंच छान गोळा करून घेते मी. जरा 15-20 मिनिटं भिजू द्यायचं. ते थोडंसं तेलाचा हात लावून ठेवून देते, लगेच नाही करायला घेत. तेल लावते थोडंसं. तसं आपण मोहन घातलेलंच आहे, पण आपण चपात्या जरी करायला घेतल्या तरी थोडा वेळ भिजू देतो. तसं की भिजू द्यायचं. बडीशोपमुळे छान सुगंध येतो. भिजू देते चांगलं, झाकण ठेवून देते. नंतर कापण्या करायला घेते मी. अर्धा तास झाला बघा हे भिजवून ठेवलेलं मी. मस्त भिजली आहे कणिक ही. आता आपण कापण्या करायला घेऊ, पण ही परात बाजूला ठेवते मी, अडचण होते. दुसऱ्या भांड्यात घेते काढून हा कणकेचा गोळा. एकीकडे गॅस बारीक करून तेल ठेवले तापायला. अगदी जरा हाताला चिकटत वगैरे असेल तर किंचित तेलाचा हात घेतला तरी चालतो. गरज नाही पडली तर मग नाही घ्यायचं. आषाढ महिना म्हटलं की कापण्या आलेच. बाहेर धो पाऊस पडतोय आमच्याकडे. आपल्याला कशा लहान मोठ्या कापायच्या कशा कापायच्या. अगदी याच्यापेक्षा बारीक करायच्या असल्या तरी करायच्या. करून घेते 2-3 उंड्याच्या. असे लाटून घेते चपात्या. तळायला घेते थोड्या करून. तळायला घेते बघा. तेल तापलंय का बघते. तापलंय तेल.
थोड्या थोड्या करून तळून घेतल्या तरी चालतात किंवा मग एकदम सगळ्या करून घेऊन तळायला घेतल्या तरी चालतं. खसखस थोडीशी पेरायची. पहिल्या 2 चपात्यांना खसखस लावायलाच विसरले, माफ करा. लाटून घेते सगळ्या ह्या. हो, सगळ्या कापण्या करून झाल्या आपल्या. थोड्याशा शेवटच्या बॅचच्या राहिल्यात. हे बघा, आपल्या कापण्या करून झाल्या मस्त अशा खुसखुशीत. हे बघा, कशा वाटल्या कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.